रयत एज्युसॅट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 12वी कला वाणिज्य विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम यातील जो काही विषय आहे पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा त्यातील प्रकरण क्रमांक 1 मानव आणि पर्यावरण त्यातील घटक क्रमांक 1.1 लोकसंख्या वाढ आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे काय की लोकसंख्या वाढ म्हणजे काय, लोकसंख्या संक्रमण असे वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मानवी प्रजाती 3 दशलक्षापूर्वीची आहे। सुमारे 12,000 वर्षापूर्वी मानव हे शिकारी व वन्य पदार्थ गोळा करणारे लोक होते। म्हणजे काय तर मानवी प्रजाती ही कधी किती वर्षापूर्वीची आहे तर 3 दशलक्ष वर्षापूर्वीची आहे। आणि हे जे काही सुमारे 12,000 वर्षापूर्वी मानव हे काय करत होते तर शिकार व वन्य पदार्थ गोळा करणारे लोक होते। जीवन जगण्यासाठी पुरेसे अन्न शोधण्यासाठी स्थलांतरित होत होते। म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते कशासाठी जात होते तर अन्न शोधण्यासाठी, त्यालाच आपण काय म्हणतो स्थलांतरित होत होते। पुढचा पॉइंट आहे की आतापर्यंत 3 प्रमुख सांस्कृतिक बदल झाले आहेत। ते कोणकोणते आहेत ते आता पाहूयात। त्याच्यामध्ये पहिला आहे ते कृषी क्षेत्रातील क्रांती जी सुमारे 10,000 ते 12,000 वर्षापूर्वी सुरू झाली। परत दुसरी आहे ती औद्योगिक क्रांती जी सुमारे 275 वर्षापूर्वी झाली। आणि तिसरी माहिती आणि जागतिकीकरणातील क्रांती की तिची सुरुवात ही जवळजवळ 50 वर्षापूर्वी झाली। अशा 3 प्रमुख बदल आपल्याला काय करता येतील या ठिकाणी सांगता येतील। आणि ह्याच्यामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये अजून आपल्याला असंही सांगता येतं की इसवी सन 1 पर्यंत पृथ्वीवर 170 दशलक्षाहून अधिक मानव होते। नैसर्गिक जगामध्ये कुशलतेने काम करण्यासाठी पुरेशी कौशल्य आणि साधने त्यांनी आत्मसात केली होती। म्हणजे काय की ह्या पृथ्वी तलावर जगण्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं तर स्वतःच्या अंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य ही निर्माण केली होती। परत पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे प्रमुख सांस्कृतिक बदलामुळे खालील परिणाम झाले आहेत। आता कोणकोणते प्रमुख बदलांमुळे काय परिणाम झाले ते आपण पाहूयात। त्याच्यामध्ये पहिला आहे की आपल्या मूलभूत गरजा आणि वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपणास अधिक ऊर्जा आणि नवतंत्रज्ञान अवगत झाले, ज्यामुळे ग्रहावर अधिक बदल होत आहेत। म्हणजे काय की आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या काही 3 मूलभूत गरजा आहेत त्या आपल्याला कोणापासून मिळतात तर निसर्गापासून किंवा जे काय आपलं जंगल आहे त्या जंगलांमधून आपल्याला ह्या मूलभूत गरजा ह्या पूर्ण होतात। आणि वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक ऊर्जा आणि नवतंत्रज्ञान अवगत झाले आहेत। म्हणजे काय की आपल्याला हे ज्या काही नवनवीन गरजा ज्या काय आहेत मूलभूत गरजा आहेत ह्या भागवण्यासाठी किंवा ऊर्जेची जी काही आपली क्षमता आहे ती भरून काढण्यासाठी आपण नवतंत्रज्ञान अवगत केलेलं आहे। आता नवतंत्रज्ञान म्हणजे काय की आता तुम्ही बघा की अगोदर जर बघितलं तर पारंपरिक शेती ही कशी केली, शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जायची। म्हणजे काही घोडा असतील, बैल असतील, नांगर असेल ह्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जायचा। पण आता आपण काय करतो की ट्रॅक्टरनी शेती करतो किंवा जी काय आपली शेती सिंचनाची जी काही पद्धती आहेत ती काय केलेली आहे ती आपण बदललेली आहे। म्हणजे काय की अगोदर पाटाने पाणी देत होतो पण आता आपण काय करतो स्प्रिंकलर असतील, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, अशा वेगवेगळे बदल आपण त्यामध्ये काय केलेले आहेत ह्या नव तंत्रज्ञानात केलेले आहेत। आणि त्यामुळे काय झालं तर ह्या ग्रहावर अधिक बदल झाले आहेत। परत पुढचा आहे ते म्हणजे वाढता अन्नाचा पुरवठा आणि वाढत जाणारे आयुर्मान यामुळे मानवी लोकसंख्येची वाढ होऊ लागली। म्हणजे काय की मानवी लोकसंख्येची वाढ का होऊ लागली तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल तर वाढता अन्नाचा पुरवठा आणि वाढत जाणारे आयुर्मान। म्हणजे काय की आता अगोदर जे काही साथीचे रोग येत होते आणि त्या साथीच्या रोगांमुळे काय होत होतं तर माणसं ही मेली जायची। पण आता तसं होतंय का, एखादा रोग झाला तर त्याच्यावर आपण काय केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची जी काही औषध असतील, वॅक्सिन्स असतील त्या आपण काय केलेले आहेत शोधून काढलेले आहेत।
परत मानवाच्या वाढत्या संसाधनांचा वापर, प्रदूषण, पर्यावरणीय ऱ्हास यांचा पर्यावरणावर परिणाम वाढला. म्हणजे काय की माणूस हा पृथ्वी तलावरचा सगळ्यात हावरट प्राणी म्हणला तरी चालेल. म्हणजे काय की जी काही नैसर्गिक संसाधनं आहेत ती म्हणजे कोणती, तर पाणी असेल, जमीन असेल किंवा इतर जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत त्यांचा आपण काय करतो की मोठ्या प्रमाणावर काय केलेला आहे, वापर हा वाढवलेला आहे. आणि तो वापर वाढवल्यामुळं काय होतं की कुठं ना कुठं पर्यावरणावर त्याचा ताण हा येत आहे. काही ठिकाणी प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे आणि ते प्रदूषण वाढत चालल्यामुळं किंवा ते प्रदूषण वाढल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात, आपल्याला दुष्परिणाम हे दिसून येतात. तसेच पर्यावरणीय ऱ्हास असतील, म्हणजे काही ज्या काय औषधी वनस्पती असतील किंवा जे काही प्राणी असतील हे काय होत चाललेले आहेत, ह्या पृथ्वी तलावरून नष्ट होत चाललेले आहेत. आणि त्यामुळं काय होत झाले तर पर्यावरणावर मोठा परिणाम हा वाढत चाललेला आहे. परत पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढी संदर्भातील वारंवार वापरल्या जाणाऱ्या संज्ञा. आता कोणकोणत्या संज्ञा वापरल्या जातात ह्या लोकसंख्या वाढी संदर्भातील ते आपण पाहूयात. त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे जन्मदर. जन्मदर म्हणजे काय, तर दिलेल्या वर्षात 1000 लोकसंख्येमागे प्रत्यक्ष जन्मलेली अपत्य संख्या. म्हणजे काय की एका वर्षामध्ये प्रत्यक्ष अपत्य किती जन्मले त्याचा ती संख्या म्हणजे काय तर जन्मदर हे आपल्याला सांगता येईल. आता हे जन्मदर कसं काढायचं, तर या ठिकाणी सूत्र आपल्याला दिलेलं आहे. जन्मदर बरोबर एकूण जन्मसंख्या भागिले एकूण लोकसंख्या गुणिले 1000. ह्या सूत्रांनी आपण काय करू शकतो, तर हे जन्मदर हा काढू शकतो. नंतर पुढचं आहे ते म्हणजे मृत्यूदर. दिलेल्या वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या. म्हणजे काय, तर 1000 लोकसंख्येमागे किती मनुष्य ह्यांचा मृत्यू झाला हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग त्याचंही सूत्र आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. सूत्र काय आहे, तर मृत्यूदर बरोबर एकूण मृत्यूंची संख्या भागिले एकूण लोकसंख्या गुणिले 1000. ह्या दोन सूत्रांनी, वरच्या सूत्रांनी काय करता येतं, आपल्याला जन्मदर काढता येतो आणि ह्या खालच्या सूत्रांनी काय करता येतो, तर आपल्याला मृत्यूदर हा काढता येतो. परत पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे वाढीचा दर. आता वाढीचा दर म्हणजे काय, तर नैसर्गिक वाढ आणि स्थलांतरामुळे एका वर्षात वाढणारी किंवा कमी होणारी लोकसंख्या. म्हणजे काय की निसर्गतः वाढत जाणारी किंवा नवीन अपत्य जन्माला येणारी हे कशामध्ये येतात, तर नैसर्गिक वाढीमध्ये येतात. आणि किंवा स्थलांतरामुळे एका वर्षात वाढणारी किंवा कमी होणारी लोकसंख्या. म्हणजे काय की स्थलांतर म्हणजे काय की आपण काय करतो, उदरनिर्वाहासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतो. मग काही ठिकाणी काय होतं की आपल्या गावावरून दुसऱ्या गावाला गेलं तर आपल्या गावची लोकसंख्या काय होणार, कमी होणार. आपण आणि ज्या ठिकाणी आपण स्थलांतरित झालेला आहोत किंवा तिथं आपण स्थायिक झालेला आहोत तिथली संख्या काय होणार, तर त्या गावची लोकसंख्या ही वाढत जाणार. हे काय होतात, त्याला म्हणतात वाढीचा दर. परत तिसरा आहे पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे दुप्पट होण्याचा कालावधी. सध्याच्या लोकसंख्येच्या वाढीच्या दरानुसार एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्येला दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी. म्हणजे काय की सध्याची लोकसंख्या आहे आणि त्या सध्याच्या लोकसंख्येला दुप्पट होण्याला किती कालावधी लागतो ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. परत पुढचा पॉईंट आहे या संदर्भातीलच ते म्हणजे वहन क्षमता. आता वहन क्षमता म्हणजे काय, तर एखाद्या क्षेत्रातील जास्तीत जास्त व्यक्तींची किंवा प्रजातींची जतन होऊ शकणारी संख्या. अनेक पर्यावरण तज्ज्ञांच्या मते असे मानले जाते की लोकसंख्या वाढीस व पृथ्वीच्या वहन क्षमतेस निश्चित मर्यादा आहेत. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम पृथ्वीच्या वहन क्षमतेवर होऊन परिणामी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणजे काय, आपल्याला वहन क्षमता म्हणजे काय, तर एखाद्या क्षेत्रातील जास्तीत जास्त व्यक्तींची किंवा प्रजातींची जतन होऊ शकणारी संख्या. म्हणजे काय की त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त
किती व्यक्ती किंवा कोणत्या प्रजाती त्या ठिकाणी जतन केलेल्या आहेत हे आपल्याला सांगता येईल। आता पर्यावरण तज्ज्ञ जे आहेत ते काय म्हणतात की लोकसंख्या वाढीस किंवा पृथ्वीच्या वहन क्षमतेत निश्चित मर्यादा आहेत। म्हणजे काय की लोकसंख्या वाढीस पण आणि पृथ्वीच्या वहन क्षमतेस दोन्ही ठिकाणी काय आहेत आपल्याला मर्यादा आहेत। यामुळे काय की वाढत्या लोकसंख्येचा परिणाम पृथ्वीच्या वहन क्षमतेवर होऊन परिणामी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। म्हणजे काय की जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसं काय होत चाललेलं आहे तर आपल्या पृथ्वी तलावर जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर ताण येतो आणि तो ताण आल्यामुळं काय होतं की काही जणांना ह्या नैसर्गिक साधनांचा उपयोग किंवा उपभोग हा घेता येत नाही। म्हणजे काही राज्यांमध्ये किंवा काही देशांमध्ये नैसर्गिक संसाधनं अमाप आहेत किंवा त्या ठिकाणी भरपूर काय आहेत नैसर्गिक संसाधनं आहेत, पण त्यांचा वापर करण्यासाठी काय आहेत लोक कमी पडत आहेत। आणि काही ठिकाणी असं आहे की ज्यांची लोकसंख्या जास्त आहे आणि जास्त लोकसंख्येमुळं काही ठिकाणना जे काही आपले मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा ह्या सुद्धा काही त्यांना मिळत नाही। हे काय करता येईल आपल्याला ह्या वहन क्षमतेमध्ये सांगता येईल। परत पुढचं आहे ते म्हणजे पर्यावरणीय संतुलन। त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे सजीव निर्जीव अन्न जाळे व परिसंस्थेतील पर्यावरणीय स्थिती यांच्यातील असलेले उत्तम संतुलन। आता म्हणजे काय की पर्यावरणीय संतुलन म्हणजे काय की सजीव निर्जीव अन्न जाळी अन्न साखळी हे आपल्याला माहिती आहे आणि परिसंस्थेतील पर्यावरणीय स्थिती यांच्यामधील असलेले उत्तम संतुलन। आता सजीव निर्जीव हे आपल्याला माहिती आहेत। आता परिसंस्था म्हणजे काय हे आपण इयत्ता 11वी मध्ये पाहिलेलं आहे। परिसंस्था म्हणजे काय तर सजीव आणि निर्जीव घटकांमधील आंतरक्रिया व आंतरसंबंध याला काय आपण म्हणतो तर परिसंस्था असं म्हटलं जातं। परत पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर। आता लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे काय की तर लोकसंख्येतील निव्वळ झालेली वार्षिक वाढ। म्हणजे काय तर वाढीचा दर म्हणजे लोकसंख्या कितपत वाढली किंवा एका वर्षामध्ये साधारण किती लोकसंख्या वाढली हे आपल्याला या पॉइंटमध्ये सांगता येईल। परत पुढचा आहे तो म्हणजे काळानुसार जागतिक लोकसंख्येत झालेली वाढ। म्हणजे काळानुसार कशा पद्धतीने लोकसंख्येत वाढ झाली हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। आता ह्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की खाली एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे आपल्याला दिलेलं आहे। एक्स अक्षावर काय घेतलेलं आहे तर वर्ष घेतलेली आहेत, इसवी सन पूर्व आणि इसवी सन अशी दोन्हीकडची काय केलेली आहेत वर्ष या ठिकाणी घेतलेली आहेत। आणि इकडं वाय अक्षावर काय केलेलं आहे तर लोकसंख्या अब्जामध्ये आहे। आता आपल्याला ह्याचा जर आपण नीट अभ्यास जर केला तर आपल्याला काय सांगता येईल की ते आपण या ठिकाणी पाहूयात। तर घातांकीय वाढ म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची काळानुसार होणारी वाढ ही वाढ दर्शविणारा आलेख सुरुवातीला सपाट असून तो पुढील काळात उभा होत जातो। म्हणजे काय की तुम्ही बघा की इसवी सन पूर्व मध्ये जर आपण बघितलं तर लोकसंख्या काय आहे खूप कमी आहे या ठिकाणी। म्हणजे साधारण किती 1 अब्जापर्यंत आपण आपली म्हणजे जगाची लोकसंख्या होती। पण आता जसा काळ बदलत गेला तसतसं काय झालं तर लोकसंख्या ही वाढत गेली आणि अशी अवस्था आलेली आहेत। आता इथं दिलेलं आहे की आकृतीत दाखवल्याप्रमाणे 1650 पासून तो वाढत जाऊन वाय अक्षास समांतर झाला। म्हणजे काय की 1650 नंतर इथं बघितलं की इथं आपल्याला वर्ष दिलेली आहेत आणि हे वर्ष जर आपण बघितलं तर जसजसं परत पुन्हा काय झालेलं आहे तर हा जो काय आलेख आहे हा वाढत गेलेला आहे। म्हणजे काय की दिलेलं जे काय असेल ते वाय अक्षास समांतर झालेलं आहे। वाय अक्ष आपला या ठिकाणी आहे आणि ही काय आहे तर जगाची लोकसंख्या आहे। आणि जगाची लोकसंख्या आणि वाय अक्ष हे जवळजवळ काय झालेले आहेत एक समांतर झालेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। परत पुढचं आहे ते म्हणजे गणितीय दृष्टीने याला घातांकीय वक्र असेही म्हणतात। म्हणजे काय ही जी काय आकृती दाखवलेली आहे हिला काय म्हटलं
जातं तर घातांकीय वक्र असेही म्हणतात. युरोपमध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक क्रांती होताच जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. म्हणजे काय की औद्योगिक क्रांती सुरू झाल्यानंतर आणि युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती झाल्यानंतर जगाची लोकसंख्या ही काय झालेली आहे, वाढत गेलेली आहे. आणि ही वाढत जाऊन कुठपर्यंत गेली की आता आपल्याला सांगितलेलं आहे की 1850 ते 1950च्या दरम्यान लोकसंख्या दुप्पट होऊन ती 2 अब्ज झाली आहे. म्हणजे काय की या ठिकाणी आपल्याला दिसता येईल किती झालेली आहे, ती 2 अब्ज झालेली आहे. आणि 1987 मध्ये 5 अब्ज, तर 1999 मध्ये जवळजवळ 6 अब्ज झालेली आहे. तर हे आपल्याला काय करता येईल, ह्या वक्रानुसार सांगता येईल. आणि आपल्याला जर आता जर जगाची लोकसंख्या जर पाहायची असेल तर ती जवळजवळ 7 अब्ज आहेत. आणि ह्या 7 अब्जांमध्ये भारताची लोकसंख्या ही 1.25 अब्ज आहे. म्हणजे काय की जगाची लोकसंख्या किती असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की 7.7 ही काय आहे तर जगाची लोकसंख्या. आणि भारताची लोकसंख्या किती आहे तर 1.25 अब्ज एवढी काय आहे तर आपल्या भारताची लोकसंख्या. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे लोकसंख्या संक्रमण. आता लोकसंख्या संक्रमण म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहूयात. त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल की लोकसंख्या वाढीचा दर व आर्थिक विकास यांचा जवळचा संबंध आहे. म्हणजे काय की लोकसंख्या वाढीचा दर आणि आर्थिक विकास यांचा जवळचा संबंध आहे. परत सुधारलेली आर्थिक स्थिती, कमी प्रमाणातील जन्मदर आणि मृत्यूदर यामुळे विकसित देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला आहे. ही प्रक्रिया लोकसंख्या संक्रमण म्हणून ओळखली जाते. म्हणजे काय की लोकसंख्या संक्रमण म्हणजे काय तर जन्मदर आणि मृत्यूदर यामुळे विकसित देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी होणं म्हणजे काय तर लोकसंख्या संक्रमण होय. परत पुढचं आहे ते म्हणजे औद्योगिक विकास व त्यामुळे झालेल्या शहरीकरणामुळे लोकसंख्या संक्रमण 4 टप्प्यात होते. आता हे लोकसंख्या संक्रमण कोणकोणत्या टप्प्यात होतं ते आपण पाहूयात. त्याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे पूर्व औद्योगिक टप्पा. आता पूर्व औद्योगिक टप्पा म्हणजे काय, या टप्प्यामध्ये कठीण जीवन परिस्थितीमुळे जास्त जन्मदर आणि जास्त मृत्यूदर होतो. त्यामुळे लोकसंख्येत कमी प्रमाणात वाढ होते. म्हणजे काय की कठीण जीवन परिस्थितीमुळे जास्त जन्मदर. आता जास्त जन्मदर का होता तर अगोदरच्या काळांमध्ये काय होतं तर बालकांचं जे काही नवजात शिशु आहेत त्यांचं मृत्यूदर हा जास्त होता. आणि ते जो काही मृत्यूदराचं प्रमाण कमी करण्यासाठी जन्मदर हा जास्त होता. त्यालाच आपण काय म्हणतो तर पूर्व औद्योगिक टप्पा. परत पुढचं आहे ते म्हणजे संक्रमण टप्पा. या टप्प्यात जसे औद्योगिकीकरण सुरू झाले तसे अन्नाचे उत्पादन वाढले, आरोग्यात सुधारणा झाली. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन जन्मदर वाढला. परिणामी वेगाने लोकसंख्या वाढली. उदाहरणार्थ भारत असेल, सौदी अरेबिया असेल, असे अनेक विकसनशील देश आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. म्हणजे काय की औद्योगिक क्रांती सुरू झाल्यानंतर आपल्याला अन्नाची जी काही तुटवडा भासत होता तो तुटवडा भासला नाही. किंवा आरोग्याच्या वेगवेगळ्या ज्या काही काय म्हणतो त्याला आपण आरोग्याच्या वेगवेगळ्या ज्या काही समस्या असतील त्या काय झाल्या या ठिकाणी त्यामध्ये सुधारणा झाली. आणि ती सुधारणा झाल्यामुळं आपलं आरोग्य हे काय झालं उत्तम झालं. आणि त्याचं जर परिणाम काय झाला तर लोकसंख्या ही काय झाली तर झपाट्याने वाढली. आणि ही वाढलेली जी काही असे देश कोणते आहेत तर भारत असेल, सौदी अरेबिया असेल, असे अनेक विकसनशील देश आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. परत पुढचा आहे लोकसंख्या संक्रमणातीलच तिसरा टप्पा आहे तो म्हणजे औद्योगिक टप्पा. या टप्प्यात औद्योगिकीकरण व्यापक होते व जन्मदर कमी होतो आणि मृत्यूदरही कमी होतो. या अभिसरण कारणास्तव नवजात मृत्यूदरात घट, जन्म नियंत्रण, स्त्रियांना नोकरीच्या संधीमध्ये वाढ आणि मुलांच्या मूलभूत शिक्षणामध्ये वाढती गुंतवणूक
आणि इतर सामाजिक चांगल्या बदलांचा समावेश झाला. बहुतेक विकसित देश आता या तिसऱ्या टप्प्यात आहेत. म्हणजे काय झालं तर ह्या टप्प्यामध्ये काय झालं तर नवजात मृत्यू जे काही नवजात शिशु होते किंवा नवजात बालकं होती त्यांच्या मृत्यूदरात ही काय झाली घट झाली. परत काय झालं तर त्यामुळे काय झालं तर जन्म नियंत्रण झालं. जन्म नियंत्रण झाल्यामुळं काय झालं की जे काही पालन पोषण झाल्यामुळं स्त्रियांना नोकरीच्या संधी वाढल्या आणि त्या हे झाल्यानंतर जे काही नवजात शिशु आहेत त्यांच्या मूलभूत शिक्षणामध्ये किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये काय झाली वाढ झाली किंवा गुंतवणूक त्याच्या मोठ्या प्रमाणावर करत गेले. आणि असे देश कोणते आहेत तर चीन आणि इंडोनेशिया. परत पुढचा टप्पा आहे ते म्हणजे औद्योगिकीकरणानंतरचा टप्पा. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला तर उत्तर औद्योगिक टप्प्यात जन्मदर आणखी घटतो तर मृत्यूदर समान राहून लोकसंख्या वाढ स्थिर होते. आणि बहुतेक युरोपियन देश या वर्गात आहेत. म्हणजे काय की आपले जे काही युरोपियन देश आहेत हे सगळे कोणत्या तर ह्या चौथ्या टप्प्यात येतात. औद्योगिकीनंतरचा टप्पा. हे काय करता येईल असे 4 टप्पे आपल्याला सांगता येतील. परत पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे लोकसंख्या मनोरा किंवा लोकसंख्या पिरॅमिड. आता ते कसे आहेत आपण बघूयात. एखाद्या देशातील लोकसंख्या त्यांचे वय लिंगरचना आणि विशिष्ट वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण हे वय व लिंग मनोऱ्याच्या साहाय्याने दर्शविले जाते. लोकसंख्या मनोरा हा देशातील लोकसंख्या परिस्थिती समजण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे साधन आहे. ही माहिती शासनाला सुधारात्मक योजना आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आता ही जी काही लोकसंख्या पिरॅमिडमुळं किंवा लोकसंख्या मनोऱ्यामुळं आपल्याला काय होतं तर लोकसंख्या देशाची लोकसंख्या असेल किंवा त्यांचं वय असेल किंवा लिंगरचना असेल हे आपल्याला काय करता येतं विशिष्ट वयोगटातील स्त्री पुरुष प्रमाण हे आपल्याला काय करता येतं ह्या लोकसंख्येच्या मनोऱ्याच्या साहाय्यानं हे दर्शवले जातात. आता ते कसे दर्शवले जातात ते बघूयात. पहिला आहे ते म्हणजे विकसनशील देशातील मनोरा. आता विकसनशील देशातील मनोरा हा कसा असतो तो आपण काय करूयात या ठिकाणी पाहूयात. आता आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. इथं ह्या आकृतीमध्ये आपण पाहू शकता की वयोगट टक्केवारी स्त्री आणि पुरुष हे आपल्याला काय केलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे. आता इथं विकसनशील देशामध्ये वयोगट हे आपल्याला दिलेले आहेत. 0 ते 4, 15 ते 19, 25 ते 29, 35 ते 39 असे वयोगट दिलेले आहेत. आणि त्या वयोगटामध्ये स्त्री आणि पुरुष हे कसे आहेत किंवा त्यांचं प्रमाण किती आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे काय की विकसनशील देशांमध्ये सर्वात जास्त जे काय आहेत आपण म्हणतो की 25 ते 29 म्हणजे 0 ते 29 वयोगटामधील आपल्याला जास्त स्त्री आणि पुरुष आपल्याला पाहायला मिळतात. या प्रकारच्या लोकसंख्या मनोऱ्यात मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या असून वृद्ध लोकांचे प्रमाण कमी असते. म्हणजे काही वृद्धांची संख्या ही काय असते तर कमी असते आणि तरुणांची संख्या ही काय असते तर जास्त असते. परत पुढचा जो काही मनोरा आहे तर ते म्हणजे विकसित देशातील मनोरा. आता विकसित देशातील मनोरा कसा आहे तो आपण पाहूयात. विकसित देशामधील वयोगट आणि टक्केवारी जशी आहे मगाशी आपण जसं बघितलं विकसनशील देशामध्ये कशी होती त्याचा वेगळा मनोरा आपल्याला या ठिकाणी दिसतो. आता तो कसा आहे की या प्रकारच्या विकसित देशातील लोकसंख्या मनोऱ्यात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी असतात. म्हणजे काय जन्मदर असेल किंवा मृत्यूदर असेल हे आपल्याला काय करता येईल कमी असताना सांगता येईल. परत पुढचा आहे ते म्हणजे कलश आकाराच्या लोकसंख्या मनोरा. आता कलश आकाराचा लोकसंख्या मनोरा कसा आहे तो बघू. आता कलश म्हणजे काय की
आपल्या घरात जो काही तांब्या आहे, तो तांब्या, कलश म्हणजे काय तर तांब्या, आणि तो ज्यावेळेस आपण उलटा ठेवतो त्या प्रकारचा जो काही शेप आपल्याला दिसतो किंवा आकार दिसतो त्यालाच म्हणतात कलश आकाराचा लोकसंख्या मनोरा. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहूयात. या प्रकारच्या मनोऱ्यात पुनरुत्पादक वयोगटातील लोकांच्या तुलनेत पूर्व पुनरुत्पादक वयोगटातील लोकांचे प्रमाण फारच कमी आहे. ही वाढ औद्योगिक उत्तर देशांमध्ये दिसून येते. म्हणजे काही ही जी काही कलश आकाराचा जो काही मनोरा आहे तो कुठं आपल्याला दिसून येतो तर औद्योगिक उत्तर देशांमध्ये हा दिसून येतो. परत पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे लोकांचे स्थलांतर. आता लोकांचे स्थलांतर का होते किंवा स्थलांतर म्हणजे काय, किंवा स्थलांतर आपण का करतो हे काय करता येईल आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी मानवी हालचाल होय. म्हणजे काय की मनुष्याची किंवा मानवाची एका ठिकाणातून किंवा एका भागातून दुसऱ्या भागात जाणं म्हणजे काय तर मानवी हालचाल होय. त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकसंख्येत वाढ होते किंवा घट होते. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जर समजा आपण उदरनिर्वाहासाठी किंवा नोकरीच्या निमित्तानं आपल्या गावातून दुसऱ्या एखाद्या गावामध्ये गेलो तर आपल्या गावातली लोकसंख्या काय होणार आहे, कमी होणार आहे, आणि ज्या गावांमध्ये आपण जाणार आहोत त्या गावामध्ये काय होणार आहे तर लोकसंख्या ही वाढणार आहे. त्याचं जर उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर मुंबई आहे किंवा पुणे आहेत, अशी जी काही दोन शहरं आहेत, ह्या दोन शहरांमध्ये उदरनिर्वाहासाठी किंवा नोकरीच्या निमित्तानं मानवाने काय केलेली आहे, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं काय झाले तर मुंबई असेल किंवा पुणे असेल अशा जी काही शहरं आहेत किंवा मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्याच्यामध्ये काय होत चाललेली आहेत, दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ ही होत चाललेली आहेत. अलीकडे स्थलांतर ही पूर्ण जगातील प्रमुख समस्या बनलेली आहेत. म्हणजे काय की स्थलांतरामुळे काय होत चाललेली आहे तर एक जागतिक समस्या ही सुद्धा आपल्याला काय करता येईल, म्हणता येईल. का म्हणता येईल तर लोकसंख्या ही काय होत चाललेली आहे, स्थलांतरामुळे वाढत चाललेली आहे. परत पुढचं आहे ते म्हणजे स्थलांतर प्रक्रिया. आता स्थलांतर प्रक्रिया ही कशी असते ते आपण पाहूयात. त्याच्यामध्ये पहिलं आहे की एखाद्या भागातून लोक स्थलांतरित होऊन बाहेर जाणे, आणि दुसरं आहे ते म्हणजे दुसऱ्या भागातून लोक येऊन एखाद्या भागात स्थायिक होणे. म्हणजे स्थलांतर प्रक्रिया ही दोन टप्प्यांमध्ये आहेत. ते म्हणजे कोणते तर एखाद्या भागातून लोक स्थलांतरित होऊन बाहेर जाणे आणि दुसऱ्या भागातून येऊन स्थायिक त्या भागात होणे. हे काय करता येईल आपल्याला ह्या पॉईंटमध्ये सांगता येईल. परत पुढचं आहे ते म्हणजे स्थलांतराचे घटक. आता स्थलांतराचे घटक किंवा स्थलांतर कशामुळं होतं हे आपल्याला काय करता येईल या ठिकाणी सांगता येईल. आता परावृत्त करणारे घटक आणि आकर्षित करणारे घटक स्थलांतरासाठी ते दिलेले आहेत. आता परावृत्त करणारे घटक कोणते आहेत तर बेरोजगारी आणि रोजगाराची कमतरता, आर्थिक अविकसितता, कमी वेतन आणि पगार, राजकीय अस्थिरता, युद्धे इत्यादी, विवाद आणि संघर्ष, स्वातंत्र्याचा अभाव, धर्म आणि राजकारणावर आधारित भेदभाव, वैद्यकीय सेवेचा अभाव हे कशामध्ये येतात तर परावृत्त करणारे घटकांमध्ये येतात. आणि आकर्षित करणारे घटक कोणते आहेत स्थलांतरासाठी तर उत्तम आर्थिक संभावना, परत जास्त वेतन आणि उत्पन्न, उत्तम राहणीमान, सुशासन, सुरक्षा व स्थिरता, बौद्धिक स्वातंत्र्य, कोणताही भेदभाव नाही, उत्तम वैद्यकीय सुविधा असे काय आहेत तर स्थलांतराचे परावृत्त करणारे घटक आणि आकर्षित करणारे घटक. परत पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे 2018 मधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश कोणते आहेत हे आपल्याला आपण पाहूयात. तर त्याच्यामध्ये आता ही जी काही माहिती आहे ही आपल्याला माहिती कुठून मिळाली आहे तर ह्याचा स्रोत आहे ते संयुक्त राष्ट्र संघ किंवा संयुक्त राष्ट्र सन 2018
ह्याच्यामध्ये 1 नंबरला येतो तर तो म्हणजे चीन. त्याच्यामध्ये लोकसंख्या ही कोटींमध्ये दिली आहे. चीनची लोकसंख्या 142.8 कोटी आहे. भारताची 135.3, अमेरिका 32.7, इंडोनेशिया 26.8, ब्राझील 20.9, पाकिस्तान 21.2, रशिया 14.6, बांगलादेश 16.1, नायजेरिया 19.6 आणि मेक्सिको 12.6. म्हणजे काय की सर्वाधिक लोकसंख्या असलेले 10 देश कोणते आहेत हे आपल्याला काय करता येईल, सांगता येतील. आणि तुम्ही कोणती जरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतली किंवा स्पर्धा परीक्षा जर घेतली तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला असे प्रश्न हे विचारले जातात की सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता, तर चीन हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. किंवा सर्वाधिक लोकसंख्या म्हणजे 2018च्या जनगणनेनुसार भारताचा जगामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा नंबर आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे तो म्हणजे दुसरा. असं काय करता येईल आपल्याला हे या ठिकाणी सांगता येईल. तर अशा तऱ्हेने आपण जो काही आपला पहिला जो काही पॉईंट आहे कोणता, लोकसंख्या वाढ, ह्या लोकसंख्या वाढीमध्ये आपण काय केलं तर लोकसंख्या वाढी संदर्भातील वापरल्या जाणाऱ्या संज्ञा त्या आपण बघितल्या. मग त्याच्यामध्ये जन्मदर असेल, मृत्यूदर असेल, वाढीचा दर असेल, दुप्पट होण्याचा कालावधी असेल, वहनक्षमता असेल, पर्यावरणीय संतुलन असेल, लोकसंख्या वाढीचा दर असेल, घातांकीय वाढ असेल किंवा घातांकीय वक्र असेल, लोकसंख्या संक्रमण असेल आणि लोकसंख्या संक्रमण ही कोणते 4 टप्प्यांमध्ये होतं ते 4 टप्पे आपण बघितले, लोकसंख्या मनोरे बघितले. अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये आपला जो काही पहिला पॉईंट आहे स्थलांतरांचे घटक असतील किंवा लोकसंख्या वाढीचे देश असतील हे काय केलेले आहेत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.